शेतकरी मित्रांनो, तुमच्या कापूस पिकाची लागवड करून साधारण 60 ते 70 दिवसाचा कालावधी झाला असेल, तरी पण तुमच्या कापूस पिकाची वाढ चांगली झालेली नसेल, अशा वेळी पात्यांची संख्या कशी वाढेल आणि तुमच्या कापूस पिकाची वाढ चांगली झालेली नसेल तर काय करण्याची गरज आहे, तर थांबा, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही जर तुमच्या कापूस पिकाला खताचा दुसरा किंवा तिसरा डोस दिला नसेल तर तो डोस कापूस पिकाला देणं फार गरजेचं आहे. कारण कापूस पिकाला जमिनीतून सुद्धा अन्नद्रव्य मिळणे आवश्यक असते. त्यासाठी तुम्ही 10-26-26 DAP प्लस पोटॅश त्यासोबतच मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचा आहे, कारण या काळात पिकाला मॅग्नेशियम सल्फेटची आवश्यकता जास्त लागते. तुम्ही जर तुमच्या कापूस पिकाला खताचा दुसरा किंवा तिसरा डोस दिला नसेल तर तुम्हाला यापैकी कुठलाही एक डोस देऊ शकतात, जेणेकरून यामुळे कापूस पिकाची अन्नद्रव्याची कमतरता भरून निघेल. चला तर आपण पाहूयात, फवारणीतून कापसाला पाते, फुले आणि कापसाची चांगली वाढ होण्यासाठी काय करायचे आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या कापूस पिकावर जर पात्यांची संख्या कमी असेल आणि कापूस पिकाची वाढ 4 ते 5 फुटापर्यंत झाली असेल तर त्यावेळी तुम्हाला लिओहुसिन, ताबोली किंवा चमत्कार या तिन्हीपैकी कोणत्याही एका PGRचा वापर तुम्हाला करायचा आहे जर तुमच्या कापूस पिकाची वाढ झालेली असेल तर. जर तुमच्या कापूस पिकाची वाढ चांगली झालेली नसेल तर त्यासाठी कोणती फवारणी करायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, तर यावेळी तुम्हाला इझबिऑन, टाटा बहार, बायोविटा एक्स किंवा सागरिका या टॉनिकचा वापर करायचा आहे, जेणेकरून त्यामुळे कापसाची वाढ सुद्धा चांगली होईल आणि पात्यांची संख्या सुद्धा वाढेल. या 4 टॉनिक पैकी तुम्हाला कोणतेही एक टॉनिक घ्यायचं आहे आणि त्या टॉनिकचा योग्य प्रमाणामध्ये वापर करायचा आहे. आणि त्याचबरोबर कापूस पिकामध्ये पाते, फुले लागण्याच्या वेळी 05234 किंवा 134013 या विद्राव्य खताची फवारणी केल्यास कापसाची पाते गळ कमी होते आणि पात्यांची संख्या वाढते. त्यामुळे तुम्ही यापैकी कोणत्याही एका विद्राव्य खताचा वापर 80 ते 100 ग्राम प्रतिपंप या प्रमाणामध्ये करायचा आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, एक लक्षात असू द्या, कापसाची वाढ जास्त असेल तर लिओसिन, ताबोली किंवा चमत्कार यापैकी कोणत्याही एका औषधाचा वापर तुम्हाला करायचा आहे. आणि कापसाची उंची, पात्यांची संख्या आणि हिरवेपणा कमी असेल तर इझबिऑन, टाटा बहार, सागरिका किंवा बायोविटा एक्स यापैकी कोणत्याही एका टॉनिकचा वापर तुम्हाला करायचा आहे, कारण ही फवारणी कापूस पिकाच्या वाढीसाठी महत्त्वाची ठरते. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त शेतकऱ्यापर्यंत जाईल. तुमच्या शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा आणि अशा माहितीपूर्ण शेतीविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.